नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता. त्या सिनेमाचं नाव बाहुबली आणि त्या बाहुबली सिनेमाच्या पहिल्या पार्टमध्ये शेवटच्या भागामध्ये जेव्हा तो कटप्पा बाहुबलीला मारतो आणि त्यानंतर जवळपास एक सस्पेन्स त्या ठिकाणी क्रिएट होतो की कटप्पाने बाहुबली को क्यों मारा. तशा प्रकारची ही ॲड असणार आहे. शॉर्ट ॲड आहे. अजून यामध्ये कुठल्याही प्रकारची जी काही क्लॅरिटी आहे ती क्लॅरिटी आलेली नाही आहे. यूट्यूबवरचा तुम्ही कोणताही व्हिडिओ जरी या ठिकाणी बघितला तरी तुम्हाला यामध्ये काही ते डिटेल यामध्ये सांगण्यात येत नाही आहे. त्या कारणामुळे ही जी ॲड आहे या ॲडचं जे काही डिटेल ॲड आहे, डिटेल PDF आहे, ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या ठिकाणी क्लॅरिटी नसणार आहे. यामध्ये आपल्याला काय माहिती होऊ शकतं फक्त या ॲडमधून, तर या ठिकाणी जागा रेल्वेच्या निघणार आहेत. 32,000 जागा आहेत असं सांगण्यात येत आहे. 33,000 जागा आहेत. त्यानंतर जे काही फॉर्म भरण्याची सुरुवात आहे ही सुरुवात 23/1ला होणार आहे. 23 जानेवारीला सुरुवात होणार आहे आणि जी क्लोजिंग डेट आहे, क्लोजिंग डेट म्हणजे शेवटची तारीख जी आहे ही 22/2 या ठिकाणी असणार आहे. भरपूर जागा असणार आहेत या ठिकाणी आणि जे वय आहे ते वय मागितलेलं आहे या ठिकाणी 18 ते 35, 18 ते 36 वर्ष वय मागितलेलं आहे. आणि जास्त या ठिकाणी जो काही आपला कोरोना काळामध्ये जे काही विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी 3 वर्ष या ठिकाणी वयामध्ये सूटसुद्धा देण्यात आलेली आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यानंतर जी सिलेक्शन प्रोसिजर आहे ती सिलेक्शन प्रोसिजरसुद्धा या शॉर्ट नोट्समध्ये जे सांगितलेली आहे ती कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. CBT असणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. यामध्ये सिलेबस वगैरे काहीही सांगितलेलं नाही आहे. बाकीचे जे काही चॅनल्स आहेत त्यावरसुद्धा एवढीच नोटिफिकेशन आहे. त्या कारणामुळे जास्त या विषयामध्ये तुम्ही सध्या तरी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. डिटेल नोटिफिकेशन येणारच आहे 1-2-3 दिवसात. त्यानंतर सर्व जी प्रोसिजर आहे ती या ठिकाणी क्लिअर होणार आहे. नेमकी प्रोसिजर काय आहे, एक्झाम 1 आहे की 2 आहे. त्यानंतर ITI विद्यार्थ्यांचा जो मुख्य प्रश्न आहे, या ठिकाणी 80% ITI विद्यार्थी घेणार आहेत. त्यानंतर 20% जे आहेत ते 10वी वगैरे घेणार आहेत असा विषय या ठिकाणी असणार आहे. परंतु ते सुद्धा डिटेल नोटिफिकेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. यामध्ये फी जी आहे ते फी किती सांगितलेली आहे तर ₹500 फी आहे आणि या ठिकाणी रिझर्व कॅटेगरीसाठी ₹250 फी या ठिकाणी असणार आहे. हे जे सर्व बोर्ड्स आहेत हे बोर्ड्स आहेत. त्या ठिकाणी कोणत्या बोर्डला किती जागा आहेत हे सुद्धा अजून या ठिकाणी क्लिअर झालेलं नाही आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं बोर्ड हे असणार आहे मुंबई बोर्ड जे आहे आपलं. तर यामध्ये किती वॅकन्सी निघतात हे या ठिकाणी आपल्याला बघावं लागणार आहे. एक छोटीशी अपडेट तुमच्यासाठी होती म्हणून हा व्हिडिओ आपण या ठिकाणी दिलेला आहे. आणि जागा 100% निघणार आहेत. परंतु ITIवाले फॉर्म भरू शकतात की नाही भरू शकत हे तुम्हाला त्या डिटेल ॲड जेव्हा येईल तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. तुम्ही जर सर्च करत असाल रेल्वे ग्रुप Dच्या ज्या जागा आहेत ते किती आहेत, कधी निघणार आहेत किंवा मग त्याची पात्रता काय आहे, तर सध्या कुठंच तुम्हाला याची क्लॅरिटी मिळणार नाही आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ITI याला लागणारच आहे. परंतु मग कोणत्या पोस्ट या ठिकाणी असणार आहेत ITIच्या यामध्ये मग ग्रुप D यामध्ये कुठं उल्लेख दिसत नाही आहे. तर मग ट्रॅकमनच्या जागा आहेत, गँगमनच्या जागा आहेत का, पॉईंट्समनच्या जागा आहेत का, क्लरिकलच्या जागा आहेत का, काय म्हणजे नेमका विषय काय आहे, टेक्निकल आहे, ALP टेक्निशियन आहे, कोणत्या प्रकारच्या जागा आहेत, ह्या सर्व जे काही डिटेल नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. ओके, तोपर्यंत आपण वेट अँड वॉच करू. डिटेल नोटिफिकेशन जेव्हा येईल तेव्हासुद्धा आपण अशाच प्रकारे जी पूर्ण सविस्तर PDF जी आहे ती तुमच्यासमोर आपण ओपन करणार आहोत आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये ती ओपन करणार आहोत. ओके, धन्यवाद. थँक्यू.